मी प्रोव्हाइड करेल. माझ्याकडे बऱ्याच गोष्टी मित्रांनो, इंडिकेटर आहेत, PDF वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. बरेचसे 200-300 रुपयाकडे बघायचं नाही, नाहीतर मग ते 200-300 रुपये एवढे महाग पडून जातात की मग ते सगळे कॅपिटली घेऊन जातात. ही सिरीज हाफ जरी पूर्ण झाली तर मग मी तिथं स्टॉप करून देईल एवढं. नमस्कार मित्रांनो, मराठी वायनरी या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की आज सोमवार आहे आणि आज बघूया आपण मार्केट आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने दिसणार आहे. आज पण एकतर म्हणजे सोमवारी पण मार्केट वोलाटाईल असतं आणि शुक्रवारी पण वोलाटाईल असतं. मध्ये जे 4 दिवस असतात त्याच्यामध्येच ज्या त्या चांगला ट्रेड मिळाला तर ठीक आहे, नाही तर मग प्रॉफिट लॉस ही गोष्ट चालूच असते. ठीक आहे, बघूया आपण आज पण 2-3 हजार रुपये नाही तर 3-4 हजार रुपये ग्रो करण्याचा प्रयत्न करूया. जसं की आपण पाहिलं आहे की आपण 81,000 रुपयांवर आहोत, म्हणजे आपण 28 ऑगस्ट ह्या तारखेच्या नुसार चाललेलो आहोत. ठीक आहे, तर आजची 26 तारीख म्हणजे आपण 2 दिवस आता आपले पुढे आहोत. आपण 2-3 दिवस मित्रांनो. इथून एक गोष्ट अशी सांगायची अशी की इथून जे व्हिडिओ येतील ते 1 दिवस आड येतील चॅनलवर. मी रेकॉर्डिंग डेलीचं करेल, डेलीचं सेशन करेल, पण व्हिडिओ 1 दिवस आड येतील. कारण की काय की मध्ये मध्ये थोडेफार मला पण आता थोडे प्रॉब्लेम्स येणार आहेत कामाबद्दल वगैरे. तर ठीक आहे, त्याच्यामुळे मग 1 दिवस आड व्हिडिओ येत जाईल, पण 1 दिवस आड व्हिडिओ येईलच. ठीक आहे, असं डेली व्हिडिओ येणार नाही, 1 दिवस आड व्हिडिओ येईल. त्यामुळे काय होईल की आपला जो शनिवार रविवारचा जो गॅप आहे तो पण कव्हर होईल आणि त्याच्यानंतर मग जे व्हिडिओ आहेत ते मला एडिटिंग वगैरे करून त्या सगळ्या गोष्टी करणं तेही जमेल. ठीक आहे, म्हणजे मध्ये गॅप नाही येणार आणि यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो पण व्यवस्थित मेंटेन राहील. ठीक आहे, चला तर बघूया. आज आहे आपला म्हणजे 8वा दिवस आहे आज आपला. आपण 1 ते 6 दिवस कंटिन्यू प्रॉफिट केलं. 7वा दिवस आपण 650 रुपयांच्या लॉसने क्लोज केला आणि त्याच्यानंतर आज 8वा दिवस आहे. ठीक आहे, बघूया आपण आपल्याला आज ट्रेड कशी मिळते, काय मिळते. ओके, मित्रांनो या ठिकाणी मी एका अपसाईडची ट्रेड घेतलेली आहे. कारण असं होतं की खाली एक जर कधी आपण पाहिले एक मायनर लेवल तयार झालेली त्या ठिकाणी जिथं विक्स आहे त्या ठिकाणी, आणि पॅटर्न असं बनत होतं. या ठिकाणी बघा एक रेड कॅन्डल आली, त्याच्यानंतर एक ग्रीन आली, त्याच्यानंतर एक रेड आली. तर इथं आपण ग्रीन म्हणायला पाहिजे असं मला वाटतंय आणि त्या ठिकाणी एक लेवल पण आहे. ठीक आहे, तर बघूया आपली ही विन होते का पहिली ट्रेड. त्याच्यानंतर आपण थोडंसं गॅप घेऊया वाटलंच तर. ठीक आहे, बघूया ही विन होते की काय. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही पहिलीच ट्रेड विन झालेली आहे. आणि बघू शकता आपण ही ट्रेड प्युअरली आपण लेवलनुसार घेतलेली, लेवल आणि पॅटर्न. ठीक आहे, कारण इथं एक ग्रीन आली, नंतर एक रेड आली आणि नंतर पुन्हा एक ग्रीन येणार होती. हे आपण एक कन्फर्मेशन घेतलेलं आहे लेवलमुळे. ठीक आहे, बघूया आता आपण थोडंसं गॅप घेऊया. या ठिकाणी आपण एक अपसाईडचे ट्रेड प्लॅन करूया मित्रांनो. फक्त इथं आपल्याला मार्जिनवर ट्रेड मिळायला पाहिजे. या मार्जिनवर आपल्याला ट्रेड मिळाले तर खूप छान होईल. ठीक आहे, आपण इथून एक अपची ट्रेड घेतलेली आहे. कारण इथं आपलं पॅटर्न असं फॉलो होत होतं की 3 ग्रीन कॅन्डल, त्याच्यानंतर एक अपोजिट कलरची कॅन्डल म्हणजे एक रेड, आणि त्याच्यानंतरची एक आपली परत अपची एक कॅन्डल. ठीक आहे, बघूया. आपण मुद्दाहून या ठिकाणी ट्रेड घेतलेली नाही, ही नॉर्मल गॅपअप झालेली आहे जर कधी तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर. आणि त्याच्यामुळे ते आपल्याला कन्फर्मेशन होतं आणि आपण इथं मार्जिन सेफ्टीवर ट्रेड घेतलेली अपसाईडचे. बघूया आपली ही पॅटर्न विन होत म्हणजे पॅटर्न आपलं सक्सेस होत आहे का फेल जात आहे. ठीक आहे, बघूया आपण. तर ठीक आहे मित्रांनो, ही थोडुशासाठी गॅप डाऊन झाली आणि आपली ही ट्रेड इथं म्हणजे लॉस झालेली आहे. ठीक आहे, बघूया आपण इथं MTG घेऊ शकतो का. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी मला थोडा उशीर झाला त्याच्यामुळे मी एकच ट्रेड लावलेली. या ठिकाणी 2 ट्रेड नाही घेतल्या. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक अपसाईडची ट्रेड मिळते. जर कधी या लेवलला आली तर आपण अपसाईडला ट्रेड घेऊया या लेवलला, नाहीतर मग नाही घेऊ. ठीक आहे, या ठिकाणी आपण परत एक अपची ट्रेड घेतलेली आहे. कारण या ठिकाणी ही एक छोटी रेड कॅन्डल झालेली आहे.
तर त्यामुळे ही कॅन्डल पण एक छोटी यायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि खाली एक लेवल पण आहे, जर कधी आपण व्यवस्थित पाहिलं बघा, ही एक लेवल आहे. त्या लेवलपर्यंत तर गेली नाही कॅन्डल, पण त्या लेवलच्या आसपास आहे, म्हणून ही कॅन्डल पण छोटी बनायला पाहिजे, नाहीतर मग ग्रीन यायला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून आपण या ठिकाणी ट्रेड घेतलेली आहे, बघूया ती विन होते का. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ओके. तर ही छोटीशी कॅन्डल झालेली आहे, आपल्या ॲनालिसिसनुसार पण गॅप डाऊन झालेली, पण आपली ट्रेड चांगल्या जागेवर होती म्हणून ही ट्रेड विन झाली. जर कधी या आसपास असते तर मध्ये आपली लॉस झाली असते मित्रांनो, पण आपलं ॲनालिसिस जे आहे ते करेक्ट होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे इथं म्हणजे जे हे काय म्हणता, इथं आपली जीत झालेली या ठिकाणी. ओके, ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला एक अपसाईडची ट्रेड मिळेल मित्रांनो. जर कधी या ठिकाणी आली कॅन्डल तर आपल्याला एक अपसाईडची ट्रेड मिळणार आहे. या लेवलच्या आसपास यायला पाहिजे, म्हणजे आपण अपसाईडला ट्रेड घेऊया. ठीक आहे, या ठिकाणीच मी अपसाईडची ट्रेड घेतलेली आहे. ती जास्त काही खाली आली नाही. मी या ठिकाणी ट्रेड घेण्याचा प्रयत्न केला, पण ती कॅन्डल वर म्हणजे तोपर्यंत वर लागली. तर ठीक आहे, बघूया आपण आपली ही विन होते का. आणि गंमत काय मित्रांनो, या ठिकाणी ही एक लेवल आहे, त्याच्यामुळे ही कॅन्डल व्हायला तर पाहिजे ग्रीनमध्ये, पण ठीक आहे, ती झालेली नाही आहे. आणि या ठिकाणी पुन्हा गॅप अप दिलेला आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मी 2 ट्रेड डाऊनसाठी घेतलेलं आहे मित्रांनो, कारण ही लेवल बघता मला वाटते की या ठिकाणी एक रेड कॅन्डल यायला पाहिजे. आणि बॅक साईडला पण आपण बघू शकतो त्या ठिकाणी वीकवाली कॅन्डल आहे. तर इथून ट्रेड म्हणजे या ठिकाणून मार्केट खाली जायला पाहिजे. तर ठीक आहे, बघूया इथं आपली ट्रेड विन होते का. इथं आपण MTG केलेलं आहे, म्हणजे एकाच वेळेस 2 ट्रेड घेतलेले आहे आपण. ओके, तर अशा पद्धतीने ही ट्रेड आपली विन गेलेली आहे, म्हणजे टोटल 3,500 रुपयाची ट्रेड आपली ही लागलेली होती. या ठिकाणी अपची ट्रेड घेऊ शकत होतो आपण, पण घेतली नाही आहे. लगेच ट्रेड नाही घ्यायची आपल्याला. या ठिकाणी आपल्याला एक अपची ट्रेड मिळते मित्रांनो, फक्त ती मार्जिनवर भेटायला पाहिजे. ठीक आहे, आपण इथे एक अपची ट्रेड घेतलेली आहे. आपल्याला या लेवलला भेटले असते तर आपण 2-3 ट्रेड ओपन केले असते, पण ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला ट्रेड मिळाली नाही लवकर. नंतरून ती कॅन्डल गेलेली आहे, म्हणून आपण या ठिकाणी ट्रेड आपली लागलेली आहे अपसाईडला. ठीक आहे, तर आपली ही थोड्याशा पॉईंटमुळे लॉस होण्याची शक्यता आहे. ओके, नाही, लॉस नाही झालेली आहे, रिफंड झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, गॅपअप झालेली आहे मित्रांनो. इथं आपण म्हणजे इग्नोर करू, गॅपअप का बरं झाली ही एवढी. या लेवलला गेले तर आपण डाऊनची ट्रेड प्लॅन करूया, या लेवलला जायला पाहिजे. ठीक आहे, त्या ठिकाणी गेलेली नाही आहे आपण, तिथूनच एक डाऊनची ट्रेड घेतली होती जी आधी घेतली होती ती. ठीक आहे, बघूया आपण हे विन होते का आपले. बघू शकता किती फ्लक्च्युएट करते कॅन्डल, आणि अशा ठिकाणी ट्रेडिंग करणं आपण अवॉइड करायला पाहिजे, पण ठीक आहे, बघूया आपण. आपलं सेशन लवकर क्लोज झालं तर चांगली गोष्ट आहे. ओके, तर ही ट्रेड आपली विन झालेली आहे मित्रांनो आपल्या ॲनालिसिसनुसार. ठीक आहे मित्रांनो, तर आज आपण 85,400 रुपये केलेले आहेत. आणि इथं आज आपण आता थांबूया. मला वाटतं एवढं एनफ आहे. $47 आपण केलेले आहेत. 81 वरून आपण 4,500 रुपये केलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 85,400 म्हणजे आपण बघू शकतो आपला जो टार्गेट होता 85,516 या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण 2 दिवस पुढे चाललो आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मी असं हे जी राऊंड अमाऊंट असते म्हणजे कशी की आता बघा इथं 85,500 आहेत, आणि आपण मग तेवढं करण्यासाठी इथं आपण 85,400 वरच आहोत. 100-150 रुपये हे मॅटर नाही करत मित्रांनो. 100-150 रुपये आपल्याला वाटतंय मनामध्ये क्लोज करायचं, त्या ठिकाणी क्लोज करून मोकळं होऊन जायचं. 100-150, 200-300 रुपयाकडे बघायचं नाही, नाहीतर मग ते 200-300 रुपये एवढे महाग पडून जातात की मग ते सगळे कॅपिटलही घेऊन जातात. त्याच्यामुळे जास्त हाव नको. आपलं हे जे शीट आहे, हे टार्गेट शीट आपलं सिरीजचं, हे म्हणजे ह्या पद्धतीनेच सगळं व्हायला पाहिजे. हा मुद्दाच नाही मित्रांनो. येतं फक्त आपल्याला एक माइलस्टोन्स आहे की एवढी अमाऊंट झालेली चांगली या वेळेला. हे नाही पण झाले ना, आपण बरोबर करूया कवर, काहीच हरकत नाही आहे. शांततेने ट्रेडिंग करूया, एवढं प्रॉफिट व्हायलाच पाहिजे अशातला काहीच भाग नाही.
त्याच्या मागचा खरा उद्देश हा आहे की आपण कंटिन्यू 2 ते 3 महिने हे कॅपिटल टिकवून ठेवू शकतोय का, त्याच्यावर ट्रेड घेतोय का, आपण सलग किती दिवस प्रॉफिटमध्ये राहतोय, किती दिवस लॉसमध्ये राहतोय, आपण कुठं थांबतोय, कुठं पुढे चालतोय, या गोष्टी महत्त्वाच्या आहे. हे याच्यातून शिकण्यासारखं आहे आणि याची तुम्हाला सवय व्हावी म्हणून आपण ही सिरीज चालवतो किंवा म्हणून ही सिरीज चालते अशी. ठीक आहे. तर ही जी म्हणजे बरेच यूट्यूबर पण चालू ठेवतात अशी सिरीज की 10,000 पासून 1 लाख, 1 लाख पासून 10 लाख वगैरे जे पण असेल वॉट एव्हर. तर त्याच्या मागचा उद्देश हाच असतो की आपल्याला त्याची सवय व्हावी, कॅपिटल टिकवून यूज करता आलं पाहिजे, कुठं थांबायचं आहे कुठं. कारण बघा, आधी मी ट्रेडिंग केलेली आहे आणि मी अशा पद्धतीने ट्रेडिंग केली की मी सपोज 20,000 रुपये टाकले, 2-3,000 4,000 रुपये जर कधी मी डेली प्रॉफिट केलं तर त्याच दिवशी विड्रॉ करून घ्यायचो, परत दुसऱ्या दिवशी ट्रेडिंग करायचो. पण मग त्याच्यानंतर मग मला आयडिया आली की असं न करता आपण ग्रो करायला पाहिजे बा. म्हणजे सपोज आता याच्या ही हाफ जरी पूर्ण झाली, सपोज ही सिरीज हाफ जरी पूर्ण झाली तर मग मी तिथं स्टॉप करून देईल. एवढं 10 लाख 11 लाख या गोष्टी मित्रांनो या आपल्या म्हणजे याच्या बाहेर आहे. कारण हे किती झालं तरी ट्रेडिंग आहे आणि याच्यामध्ये जेवढा पैसा येतो तसा जातो पण. म्हणून ही हाफ जरी कंप्लीट झाली तरी आपण तिथं स्टॉप करूया आणि तिथून मी एक नवीन सिरीज चालू करेल की 10,000 रुपये नाही तर मग 15,000 रुपयापासून आपण पुढे स्टार्ट करूया. ठीक आहे. 15,000 रुपयापासून आपण 50,000 किंवा 1 लाख अशी काहीतरी आपण सिरीज चालू करू. ठीक आहे. म्हणजे ती बऱ्याच जणांना सोयीस्कर राहील. ठीक आहे. ते एक म्हणजे आपण म्हणतो ना, एक इकॉनॉमिकल आकडा राहतो 10,000 रुपये वगैरे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ते गोष्टी प्लॅन करू. आता आजचं जे आहे ते आपण फिलअप करून घेऊया. आज आपण केलेलं आहे प्रॉफिट. सोमवारच्या दिवशी प्रॉफिट करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. श्रावणी सोमवार आहे आज आणि आज आपण पैसा कमवलेला म्हणजे वाढवलेला आहे, बनवलेला आहे. ठीक आहे. आणि आज आपली अमाऊंट आहे 85,400. ते पण आपण या ठिकाणी फिलअप करून घेऊया. तर तुम्हाला कळलं असेल मित्रांनो माझा उद्देश मी का बरं ह्या गोष्टी सांगतोय. कारण की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं असेल की कशा पद्धतीने ते माझं कॅपिटल मी 81 वरून 60-65 पर्यंत पोचून गेलो होतो. तीच गोष्ट आहे की आपलं कंट्रोल राहावं म्हणून ही सिरीज असते की डेली येऊन आपल्याला डेली ते डिसिप्लिन फॉलो करून त्या गोष्टी अचीव करायच्या आहेत. झाल्या तर ठीक आहे, नाही तर मग नेक्स्ट डेवर. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मी लिंक, त्याच्यावरून तुम्ही नवीन अकाउंट बनवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हालाही फायदा आहे, माझाही थोडा सपोर्ट म्हणजे मलाही थोडा सपोर्ट मिळेल. आणि टेलिग्राम चॅनललाही तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. तुम्हाला तिथं मी जे असेल ते सपोर्ट देईल माझ्या पर्सनल ID ने. आणि तुम्हाला काहीही मटेरियल लागलं तर तेही मी प्रोव्हाइड करेल. माझ्याकडे बऱ्याच गोष्टी मित्रांनो, इंडिकेटर आहेत, PDF वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, तर तेही मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. आणि ते का बरं यूज केलं पाहिजे किंवा त्याचा वापर कसा आहे ते पण मी तुम्हाला समजवेल. ठीक आहे. मी सगळ्या गोष्टी यूज करतो मित्रांनो. मी एकाच गोष्टीवर डिपेंड नाही राहत. मी प्राइस ॲक्शन पण यूज करतो, मी इंडिकेटर पण यूज करतो, मी माझं स्वतःचं नॉलेज पण यूज करतो आणि मी पॅटर्न जेवढे ते पण मी बघत राहतो की होत आहेत की नाही. कारण की हे बायनरी मार्केट असं आहे, हे कधीच कंटिन्यू 1 ते 2 दिवस असं कुठल्याच गोष्टीवर थांबत नाही. हे अल्टरनेट गोष्टींवर चालत राहतं. म्हणून तुम्हाला तुमची जी सायकोलॉजी आहे त्या पद्धतीने तुम्हाला बिल्ड करावं लागेल. एक गोष्ट चालत नाही, दुसरी गोष्ट यूज करून बघा. आणि नसेल जास्त लॉस होत असेल तिथं थांबून जा. सोपी गोष्ट आहे. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता काही बोलत नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू.